Good afternoon, friends. Let's start the next part of the Heredity and Evolution Maharashtra State Board 10th Semi and English Medium. So, in previous part, that is part 4 of Heredity and Evolution, we have started the replication process in detail, and that we were up to the point helicase. In that, we have learned that there are about 200 molecules of helicase present at each Y-shaped fork in prokaryotic cell DNA replication. There are two forks of Y shape that are present at prokaryotic DNA replication start point. The prokaryotic DNA start at origin point. Okay, so origin point is the point at which replication starts. Then we have learned what is the difference between the prokaryotic DNA replication and eukaryotic DNA replication. Let's go further and start the next point of our video. That point is the superhelix relaxin protein and how it works. Okay, so let's see. On the screen you can see that superhelix relaxin protein is there. Okay, which kind of protein is this one? Superhelix relaxin protein is the 6th point in prokaryotic DNA replication. Here, as the replication fork moves down, the DNA double helix, the parental strands wind again. The extent of untwisting is 1 turn for every 10 nucleotides laid down. Okay, so in this line you can easily understand that the extent of untwisting in 1 turn for every 10 nucleotides laid down. Okay, म्हणजेच काय, एका टर्नला जेव्हा अनवाइंड केल्यानंतर हेलिकेज एन्झाईमनं किती अनवाइंड होतात? न्यूक्लियोटाइड्स 10 न्यूक्लियोटाइड्स अनवाइंड होतात. ओके, इन सर्क्युलर डीएनए अनवाइंडिंग इम्पोजेस अ स्ट्रेन. सर्क्युलर डीएनए मध्ये जे अनवाइंडिंग असते हेलिकेजमुळं ही एक स्ट्रेन तयार करते दुसऱ्या साईडला, जिकडून डीएनए अजून अनवाइंड झालेला नाही आहे, बरोबर. आणि दुसऱ्या साईडला टर्न्स वाढतात एका साईडनं टर्न्स कमी केल्यामुळे. तर हा जो स्ट्रेन आहे, स्ट्रेस आहे, हा काय करू शकतो? हा स्ट्रेन आणि हा स्ट्रेस जो आहे दुसऱ्या साईडच्या डीएनए मध्ये टर्न वाढून हा पलीकडच्या डीएनएला डॅमेज करू शकतो. मग पलीकडच्या डीएनए मधले टर्न जे आहेत पुढच्या, जो अजून अनवाइंड झालेला नाही आहे, हे टर्न्स पुन्हा रिव्हर्स रोटेट करून हा स्ट्रेन जो आहे ह्या पलीकडच्या स्ट्रँड्सवर आलेला कोण रिलॅक्स करतं? सुपरहेलिक्स रिलॅक्झिन प्रोटीन, ज्याला स्विव्हेलिंग प्रोटीन सुद्धा म्हणतात आणि गायरेज सुद्धा म्हणतात, आणि टोपो आयसोमरेज हे सुद्धा एक ह्याचं नाव आहे. ओके, इन सर्क्युलर डीएनए अनवाइंडिंग इम्पोजेस अ स्ट्रेन. बरोबर, अनवाइंडिंग होताना हेलिकेज कडून सर्क्युलर डीएनए मध्ये स्ट्रेन येतो बाजूच्या स्टँडवर, जे अनवाइंड झाले नाहीत अजून. This strain can be relieved to some extent by super twisting in the unreplicated part of DNA. बरोबर, जो पार्ट रेप्लिकेट झाला नाही, जो पार्ट अनवाइंड झाला नाही, त्यामध्ये जो स्ट्रेन येतो हा स्ट्रेन सुपर ट्विस्टिंगमुळे येतो. देर इज अ लिमिट टू सुपर ट्विस्टिंग अँड अनलेस द सुपर ट्विस्टिंग आर अनवाइंड, रेप्लिकेशन फोर्क विल नॉट बी एबल टू मूव फर्दर अलॉंग द डीएनए. बरोबर, जर टर्न्स एकदम जास्त टाईट झाले तर बाकीचे एन्झाईम्स पुढे जाणारच नाहीत त्याच्यातून. बरोबर, आणि ट्विस्टिंग खूपच अवघड होऊन जाईल आणि डीएनए सुद्धा कटकन तुटून जाऊ शकतो. म्हणून द स्ट्रेन इम्पोज्ड बाय अनवाइंडिंग इज रिलीज्ड बाय द ॲक्शन ऑफ सुपरहेलिक्स रिलॅक्झिन प्रोटीन, दॅट इज गायरेज. बघा इथं दिलेलं आहे क्लिअर कट. द स्ट्रेन इम्पोज्ड बाय अनवाइंडिंग इज रिलीज्ड बाय the action of superhelix relaxin protein, that is gyrase. This protein has nicking and closing enzymatic activities. By introducing nicks in the non-replicating region of DNA, one strand is made to rotate upon the other. तर ह्या सुपरहेलिक्स रिलॅक्झिन प्रोटीन कडे म्हणजेच गायरेज कडे कोणती क्षमता आहे? हे स्टँड काय करू शकतं? कट करू शकतं हे स्टँडला डीएनएच्या, आणि रोटेट करू शकतं एक कट केलेलं स्टँड दुसऱ्या स्टँडच्या भोवताल, आणि अशा प्रकारे हे टर्न्स कमी करू शकतं दुसऱ्या स्टँडमधले जे अजून रेप्लिकेशन प्रोसेसमध्ये आलेले नाहीत.
बरोबर. तर हे कसं करतं, द ब्रेक इज देन क्लोज्ड बाय लायगेशन. पुन्हा हे कट करून पुन्हा रिजॉईन पण करतो. कोण? सुपर हेलिक्स रिलॅक्झिन प्रोटीन. तर हे कसं होतं हे आपण बघूया. ओके. तर हे होतं अशा प्रकारे, जे की तुम्हाला प्रिव्हियस डायग्राम दाखवली होती, मी लक्षात आहे का? अशा प्रकारे ही प्रोसेस होते. इकडे बघा, हा जो पोर्शन आहे हा रेप्लिकेशन सुरू असलेला पोर्शन आहे आणि हा जो पलीकडचा पोर्शन आहे 5 प्राइम 3 प्राइम लिहिला, पुढचा डीएनए मी दाखवलेला नाहीये इथे, तर हा अनरेप्लिकेटेड पोर्शन आहे. इथं नंबर ऑफ टर्न्स वाढतात. बरोबर. तर हे नंबर ऑफ टर्न्स जे वाढलेले आहेत हे गायरेज काय करतं? रिलॅक्स करतं. कशा प्रकारे रिलॅक्स करतं? अजून एका इमेजनं मी तुम्हाला ही दाखवू शकतो. हे बघा, माझ्याकडे ही इमेज आहे. तर ह्यावरून मी तुम्हाला क्लिअर कट दाखवू शकतो की हे कसं होतं ॲक्च्युली. तर ह्यामध्ये मी तुम्हाला ही इमेज दाखवतोय. इकडे बघा व्यवस्थित. ही जी इमेज आहे ह्यावरून तुम्हाला कळतं की ॲक्च्युली कसं हेलिकेज डीएनएला अनवाइंड करते. बघा बरं, आता तुम्ही ही डायग्राम पाहिल्या ओळखू शकता की हेलिकेज कोणतं एन्झाईम आहे. कोणतं आहे बघा बरं हेलिकेज? हे हेलिकेज आहे. हे जे पिंक कलर आहे ना, डार्क पिंक कलर, लाईट पिंक कलर, हे आहे हेलिकेज एन्झाईम. आणि गायरेज कोणतं आहे जे रिलॅक्स करते स्ट्रेन अनरेप्लिकेटेड पोर्शनचा? हे ग्रीन कलरची रिंग जी आहे हे गायरेज आहे. म्हणजेच काय? सुपर हेलिक्स रिलॅक्झिन प्रोटीन. तर जेव्हा हेलिकेज अनवाइंड करत जातं पॅरेंट स्टँड डीएनएला आणि बाकीच्या एन्झाईम्सला, म्हणजेच पहिलं एन्झाईम आहे प्रायमेज, जे काय करतं? प्रायमर इंट्रोड्यूस करतं. त्याच्यानंतर डीएनए पॉलिमरेज 3 येऊन त्या प्रायमरवर डीएनए बनवतं नवीन. तर हे जे गायरेज आहे ह्या गायरेजची ॲक्शन कशी होते? हे इथून कट करतं स्टँडला, जर टर्न्स इथं वाढले, आणि कट करून पुन्हा हे स्टँड दुसऱ्या स्टँडच्या भोवताल अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज ज्या पद्धतीनं टर्न्स कमी होणार असतील त्या पद्धतीनं फिरवतं आणि पुन्हा रिजॉईन करतं. तर ह्याच्याकडे कोणत्या ॲबिलिटीज आहेत? निकिंग अँड क्लोजिंग ॲबिलिटीज. हे एन्झाईम कोणतं आहे? हे एन्झाईम आहे हेलिकेज. ओके. तर ह्या इमेजमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे हेलिकेज. आता आपण वापस येऊया आपल्या प्रिव्हियस पार्टकडे. तर ह्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे हेलिकेज काम करतं. बरोबर. हे काय आपण पाहिलेलं आहे, हेलिकेज अशा प्रकारे काम करतं ज्याच्याकडे निकिंग अँड क्लोजिंग ॲबिलिटी आहे. म्हणजे कट आणि जॉईन करतं आणि टर्न्स कमी करतं पलीकडच्या स्टँडमध्ये जिथं रेप्लिकेशन झालेलं नाही आहे. ओके. तर आपण आता पुढच्या पॉईंट करूया. आपला पुढचा पॉईंट काय आहे? आवर नेक्स्ट पॉईंट इज this one. The point is template DNA. So what is template DNA? Template DNA is the DNA which is required to create a new copy of DNA. बरोबर. एखादा नवीन DNA जर बनवायचा असेल तर त्याची एक प्री एक्झिस्टिंग कॉपी लागते. जसं की तुम्ही झेरॉक्स करता ना नोट्सचे, तुमच्या नोट्सची झेरॉक्स बनवायला पहिले काहीतरी लागतं ना नोट्स झेरॉक्स करण्यासाठी. बरोबर. तसंच टेम्पलेट डीएनए म्हणजे असा डीएनए जो की लागतो त्याची कॉपी बनवायसाठी, म्हणजे मेन डीएनए कॉपी बनवायसाठीचा डीएनए. ओके. फॉर सिंथेसिस ऑफ डीएनए इन ॲप्रिशिएबल क्वांटिटीज द इसेन्शियल रिक्वायरमेंट्स आर द 4. बरोबर. कोणत्या कोणत्याच्या रिक्वायरमेंट आहेत बघा बरं? डीऑक्सी रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स अँड अ डीएनए टेम्पलेट. The previously existing DNA on which new DNA is synthesized is called as the template. बरोबर. प्रिव्हियसली एक्झिस्टिंग डीएनए म्हणजे मास्टर कॉपी, त्याला काय म्हणतो आपण? मास्टर कॉपी. मास्टर कॉपी जी असते ज्याच्यापासून डीएनएच्या कॉपी बनणार असतात. प्रत्येक सेलमधला डीएनए हा मास्टर कॉपीच असतो, त्यापासून नवीन जेव्हा रेप्लिकेशन होतं तेव्हा. बरोबर. तर एक्झिस्टिंग डीएनए जो असतो त्याला मास्टर कॉपी म्हणतात. प्रिव्हियसली एक्झिस्टिंग डीएनए मास्टर कॉपी म्हणजेच डीएनए टेम्पलेट. तर हे टेम्पलेट डीएनए किती प्रकारचे असू शकतात? 2 प्रकारचे. डबल स्टँडर्ड डीएनए जो की जास्तीत जास्त सेल्समध्ये असतो, किंवा सिंगल स्टँडर्ड डीएनए जो काही व्हायरसमध्येच सापडतो आपल्याला. बरोबर. सिंगल स्टँडर्ड डीएनए इज फाउंड इन बॅक्टेरियोफाज 5X174 or can be formed by separating the 2 strands of normal double stranded DNA by heating. काही व्हायरसेसमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. 5X174 हा एक व्हायरस आहे ज्यामध्ये जेनेटिक मटेरियल हा सिंगल स्टँडर्ड डीएनए असतो. पण तुम्ही तुम्हाला डीएनए सिंगल स्टँडर्ड करायचा आहे तर तुम्ही डबल स्टँडर्ड डीएनएला हीट करून सोल्युशनमध्ये
2 सिंगल स्ट्रँड वेगळे करू शकता. त्याला पण तुम्ही काय म्हणून वापरू शकता, सिंगल स्ट्रँडेड डीएनए. द सिंगल स्ट्रँडेड डीएनए इज मोर इफिशियंट टेम्पलेट दॅन डबल स्टँडर्ड डीएनए बिकॉज द डबल स्टँडर्ड डीएनए हॅज टू अंडरगो अनवाइंडिंग. कळालं का, सिंगल स्टँडर्ड डीएनए चांगलं टेम्पलेट का आहे, इफिशियंट टेम्पलेट का आहे. सिंगल स्टँडर्ड डीएनएला अनवाइंडिंगची गरजच नाही आहे. म्हणजे हेलिकेजची गरज आहे का, इन्सिनेजची गरज आहे का, बिलकुलच गरज नाही. हेलिकेजची गरज नाही कारण अनवाइंड करायची गरजच नाही आहे. पण डबल स्टँडर्ड म्हणजे हेलिकेज लागतं आणि हेलिकेजची एंट्री करण्यासाठी इन्सिनेज लागतं. इथं बाकीचे एन्झाईम लागतात, फक्त हेलिकेज नाही लागत आणि इन्सिनेज नाही लागत आणि स्पीड पण वाढते जर सिंगल स्टँडर्ड डीएनए असेल टेम्पलेट तर. बरोबर. टेम्पलेट डीएनए ॲक्ट्स ॲज अ मास्टर कॉपी. बघा मी म्हटलं होतं तुम्हाला, टेम्पलेट डीएनए ॲक्ट्स ॲज अ मास्टर कॉपी ऑन विच न्यू डीएनए इज सिंथेसाइज्ड बाय कॉम्प्लिमेंटरी वॅटसन क्रिक बेस पेअरिंग. कोणती आहे वॅटसन क्रिक बेस पेअरिंग सांगा बरं. AT आणि GC. म्हणजेच अनवाइंड केलेल्या पॅरेंट स्टँडवर जर A असेल तर नवीन न्यूक्लियोटाइड कोणता ॲड केला जातो, Tचा केला जातो. आणि जर G असेल पॅरेंट स्टँडवर तर नवीन स्टँडवर काय ॲड केलं जातं, C ॲड केलं जातं, ज्याला आपण वॅटसन क्रिक बेस पेअरिंग म्हणतो. ओके. द न्यूली सिंथेसाइज्ड डीएनए हॅज द सेम बेस कंपोजिशन ॲज द पॅरेंट डबल हेलिकल टेम्पलेट डीएनए. बरोबर. जर न्यू डीएनए सिंथेसाइज होणार आहे तर तो डेफिनेटली कशासाठी असेल, एक्झॅक्ट कॉपी बनण्यासाठी पॅरेंट डीएनएची. बरोबर. तर नवीन डीएनए जो बनतो तो एक्झॅक्ट कॉपी असतो. कशाची कॉपी असतो, पॅरेंट डीएनएची, कारण त्यामध्ये हा फोल्ड स्टँड तर असतंच अगोदरच. ओके. सो लेट्स सी अबाउट नेक्स्ट पॉईंट. पुढचा पॉईंट आपण बघूया. हा आहे आपला पुढचा पॉईंट. बघा बरं, हा पॉईंट काय सांगतो आपल्याला. दिस पॉईंट इज अबाउट द टाईप ऑफ टेम्पलेट्स दॅट वी used. Okay, this indicates that both strands of template DNA are involved in replication. दोन्हीही पॅरेंट स्टँड जर डीएनए डबल स्टँडर्ड असेल तर कशामध्ये इन्व्हॉल्व असतात माहिती आहे ना तुम्हाला, दोन्हीही पॅरेंट स्टँड. बघत होतो की दोन्हीही स्टँड जेव्हा इन्व्हॉल्व असतात तेव्हा दोन्हीही स्टँड टेम्पलेट डीएनए म्हणून काम करत असतात. बरोबर. तर आपण आता पुढचा पॉईंट बघूया. आपला पुढचा पॉईंट आहे RNA प्रायमर, जो की 8वा पॉईंट आहे. Initiation of DNA synthesis requires an RNA primer, a pre-existing polynucleotide chain. That is, the primer is required to which polynucleotides are added. जसं की मी सांगितलेलं आहे तुम्हाला, मेन एन्झाईम जे आहे डीएनए रेप्लिकेशनचं, आपण त्याला काय म्हणतो, DNA पॉलिमरेज 3. हे DNA पॉलिमरेज 3 जे आहे हे डायरेक्टली अनवाइंडेड झालेल्या पॅरेंट स्टँडवर नवीन न्यूक्लियोटाइड टाकू शकत नाही. त्याला नवीन न्यूक्लियोटाइड टाकायसाठी नवीन फ्री 3' एंड लागतो, जो की RNA तयार करून मिळवला जातो. कोण तयार करतं, हा RNA छोटासा नवीन RNA असतो. हा पॅरेंट स्टँडवर कॉम्प्लिमेंटरी RNA बनतो. हा छोटासा एक तुकडा असतो RNAचा. तर ह्या RNAच्या छोट्याशा तुकड्यावर रायबोज शुगरचा 3' OH एंड असतो. त्या 3' OH एंडला घेऊनच DNA पॉलिमरेज 3 काय ॲड करू शकतो, DNAचे डीऑक्सिरायबोज शुगरचे न्यूक्लियोटाइड. त्याच्याशिवाय हे शक्य नाही आहे. बरोबर. हे इव्होल्युशनमध्ये राहिलेला छोटासा एक डिफेक्ट आहे समजा, कारण RNA प्रायमर टाकल्याशिवाय डीएनएवर डीएनए बनवता येत नाही डीएनए पॉलिमरेजला. ओके. तर आपण पुढे जाऊया. द प्रायमर RNA इज शॉर्ट पॉलिन्यूक्लियोटाइड चेन with a 5' triphosphate end and a 3' OH end. The RNA primer is synthesized by DNA template close to the origin of replication. This synthesis of RNA primer on template DNA is catalyzed by a modified RNA polymerase. कोणता असतं हे मॉडिफाईड RNA पॉलिमरेज, जे की फक्त छोटासा RNA सेगमेंट तयार करतो. बरोबर. ज्याला प्रायमेज असं आपण नाव दिलेलं आहे. दिस सिंथेसिस ऑफ RNA प्रायमर ऑन टेम्पलेट DNA is catalyzed by modified RNA polymerase which contain a starting factor. In E. coli, RNA polymerase, that is primase, is required just before replication of DNA, but protein synthesis is not there. बरोबर. छोटासा RNA सेगमेंट होतो तयार, पण त्या RNA पासून काय प्रोटीन सिंथेसिस होतं का पुढे, ट्रान्सलेशन वगैरे नाही, काहीच होत नाही. ओके. इन अदर वर्ड्स देर इज ट्रान्सक्रिप्शन. एक प्रकारचं ट्रान्सक्रिप्शनच आहे हे. DNA वर छोटासा RNA तयार करणं म्हणजे एक प्रकारचं ट्रान्सक्रिप्शन आहे, पण ट्रान्सलेशन होत नाही इथं. बरोबर. का, तर हे RNA प्रायमर DNA सिंथेसिससाठी तयार केलं जात आहे म्हणून. ओके.
In E. coli, although RNA may serve as a protein for synthesis of DNA chains, it need not necessarily be transcribed on DNA by RNA polymerase. A preformed RNA molecule can also serve primer function. Okay. प्रीफॉर्म्ड आरएनए मॉलिक्यूल जरी आला आणि अटॅच झाला कॉम्प्लिमेंटरी पॅरेंट स्टँडला, तर तो पण काय म्हणून काम करू शकतो, प्रायमर म्हणून काम करू शकतो. तर इथं प्रायमर फॉर्मेशन प्रोसेस दाखवलेली आहे. बघा बरं, टेम्पलेट डीएनए दाखवलेला आहे. ह्या टेम्पलेट डीएनए वर काय आहे बघा बरं, छोटासा काय आलेला आहे, आरएनए प्रायमर आलेला आहे. हे डबल स्टँड नाहीये, हे दाखवलेलं स्टँड सिंगल स्टँडच आहे. तुम्हाला समजण्यासाठी इथं थोडं जाड दाखवलेलं आहे. तर हा 5 प्राइम एंड आहे डीएनएचा, टेम्पलेट डीएनएचा, पॅरेंट स्टँडचा, आणि हा 3 प्राइम आहे. तर नवीन प्रायमर 5 to 3 तयार होतं, सिंथेसाइज होतं. हे जे छोटं राऊंड आहे हे प्रायमेज एन्झाईम आहे. कोणतं एन्झाईम आहे, प्रायमेज, जे की इथून 5 प्राइम पासून 3 प्राइम कडे आलेलं आणि यानं छोटासा आरएनए प्रायमर तयार करून टाकलेला आहे. बरोबर. तर हे एक प्रकारचं ट्रान्सक्रिप्शनच आहे. बरोबर. प्रायमेज म्हणजे काय, एक प्रकारचा आरएनए पॉलिमरेजच आहे जे डीएनए वर काय तयार करते, आरएनए. पण हा छोटासा सेगमेंट तयार करून हे निघून जातं. कशासाठी, 3 प्राइम हायड्रॉक्सिल ग्रुप लागतो डीएनए पॉलिमरेज 3 ला म्हणून. बघा, हा छोटासा आरएनए तयार करून डीएनए स्टँडवर कोण निघून गेलं, प्रायमेज निघून गेलं, आणि ह्याला पुढे कोण नेलं, डीएनए पॉलिमरेज 3 न डीएनए न्यूक्लियोटाइड ऍड करून ह्याच्यामध्ये. ह्या छोट्याशा प्रायमर मध्ये आहे रायबोज शुगर, जे की आरएनए आहे. बरोबर. पण ह्या रायबोज शुगरचा उपयोग पुढे डीऑक्सिरायबोज ऍड करण्यासाठी केला जातो, ज्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड ऍड केले जातात. आणि इथं जर ए असेल तर इथं टी ऍड होतो. म्हणजे पॅरेंट स्टँडवर ए असेल तर नवीन डीएनए सिंथेसायझिंग स्टँडवर काय असेल, टी असेल. इथे जी असेल पॅरेंट स्टँडवर, तर इथे सी असेल. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर कोण ऍड करतं, डीएनए पॉलिमरेज 3. बरोबर. तर आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे आपल्या आता. नेक्स्ट पॉईंट इज चेन इलॉंगेशन, जो की 9वा पॉईंट आहे आपला. बरोबर. टोटल 12 पॉईंट आहेत ह्या डीएनए रेप्लिकेशन मध्ये. तर 9वा पॉईंट काय आहे, चेन इलॉंगेशन. सिंथेसिस ऑफ न्यू डीएनए स्ट्रँड टेक्स प्लेस बाय ॲडिशन ऑफ डीएनए न्यूक्लियोटाइड्स टू द 3 प्राइम OH ग्रुप ऑफ द लास्ट न्यूक्लियोटाइड ऑफ द आरएनए प्रायमर. आरएनएचा जो शेवटचा न्यूक्लियोटाइड आहे तिथल्या रायबोज शुगर पासून सुरुवात होते डीऑक्सिरायबोजचे न्यूक्लियोटाइड ऍड करण्याची. ओके. तर आपण आता पुढे जम्प करूया 9 पॉईंट मध्ये, चेन इलॉंगेशन मध्ये. चेन इलॉंगेशन होतं कसं नेमकं हे आपण बघूया आता. हे बघा, चेन इलॉंगेशन अशा प्रकारे होतं, तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता. पाहिलं, हे आहे डीएनए टेम्पलेट, ज्याला एसएसबी प्रोटीन टेट्रामर्सनं होल्ड केलेलं आहे, जे की 74 किलो डाल्टन असतात मॉलिक्युलर वेटमध्ये. हे छोटे छोटे एसएसबी प्रोटीन आहेत. का होल्ड करतात माहिती आहे ना एसएसबी प्रोटीन डीएनए टेम्पलेटला, कारण सेल ही एक फ्लुइड एन्व्हायरमेंट आहे, पूर्ण लिक्विड असतं, 90% वॉटरच असतं सेलमध्ये. तर जेव्हा एखादं स्टँड आयनवाईन होतं, हे एका जागी स्थिर राहत नाही, मग वाकडं तिकडं सगळं होत राहतं. मग त्याच्यावर कसं एन्झाईम येईल आणि नवीन न्यूक्लियोटाइड ऍड करेल, म्हणून ह्याला पहिले होल्ड केलं जातं एसएसबी प्रोटीन्सनं, स्टेबल केलं जातं, जेणेकरून बाकीचे एन्झाईम्स येऊन इथं काम करतील. तर प्रायमेज आपलं काम करतं, 5 प्राइम पासून 3 प्राइम छोटासा आरएनए प्रायमर बनवतं आणि निघून जातं प्रायमेज. हे जे छोटंसं आहे हे प्रायमेज आहे. प्रायमेज निघून गेल्यावर त्यावर कोण काम करायला सुरू करतं बघा बरं, डीएनए पॉलिमरेज 3. आणि डीएनए पॉलिमरेज 3 या प्रायमरच्या 3 प्राइम OH ग्रुपला, फ्री 3 प्राइम OH ग्रुपला डीएनए न्यूक्लियोटाइड अटॅच करतं. आणि कशा अटॅच करतं, कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे इथे पॅरेंट स्टँडवर जर ए असेल तर इथे टी असेल, इथे जर सी असेल पॅरेंट स्टँडवर तर इथे जी असेल, पॅरेंट स्टँडवर जी असेल तर इथे सी असेल, अशा प्रकारे. आणि डीएनए चेनला समोर नेत जातं. तर एका स्टँडवर कंटिन्युअस सिंथेसिस होते, ज्यामध्ये तुकडे नसतात स्टँडचे डीएनएच्या नवीन तयार होणाऱ्या, त्याला आपण लिडिंग स्टँड म्हणतो. आणि दुसऱ्यावर डिसकंटिन्युअस सिंथेसिस, त्याच्यावर अनेक प्रायमर लागतात, कारण छोटे छोटे डीएनएचे तुकडे तयार होतात त्यावर आपण ह्या डीएनए स्टँडच्या फ्रॅगमेंट्सला आपण काय म्हणतो, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. आणि त्या स्टँडला आपण लॅगिंग स्टँड म्हणतो किंवा डिसकंटिन्युअस स्टँड म्हणतो. ओके. तर पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता, जेव्हा डीएनए पॉलिमरेज 3 पूर्ण एक चेन तयार करून निघून जातो नवीन डीएनए स्टँडची, तेव्हा ह्या आरएनए प्रायमरला कोण काढून टाकतं, डीएनए पॉलिमरेज 1 काढून टाकतं आणि त्या जागी छोटासा पुन्हा डीएनए सेगमेंट तयार करतं इकडच्या डीएनएचा ग्रुप घेऊन. ओके. इकडच्या डीएनएला कंबाईन करून तयार करतं. पण तरीही छोटासा एक गॅप राहतो मध्ये. तो गॅप कोण फिलअप करतं,
लायगेज एन्झाईम फिलअप करतं सगळ्यात शेवटी. बघा डीएनए पॉलिमरेज 1 आलेला आहे, त्यानं आरएनए प्रायमरला काढून पूर्ण हा डीएनए सेगमेंट इकडच्या कॉम्प्लिमेंटरी स्टँड प्रमाणे तयार केलेला आहे आरएनए प्रायमरला काढून टाकून. आणि छोटासा गॅप जो आहे तो डीएनए न्यूक्लियोटाइडनं फिल केलेला आहे, जे की आरएनए न्यूक्लियोटाइड होतं. पहिले आरएनए न्यूक्लियोटाइड काढून टाकले आणि डीएनए न्यूक्लियोटाइड ॲड केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता छोटंसं गॅप राहतोच तरी 5 प्राईम फॉस्फेट आणि 3 प्राईम OH. तो कोण फिल करतं? लायगेज, जो की मॉलिक्युलर ग्लू म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे नवीन डीएनए रेप्लिकेशन सिंथेसिस होतं. ओके, आपण आता नेक्स्ट पॉईंटकडे जम्प करूया. आपला नेक्स्ट पॉईंट आहे हा ॲक्च्युली कसे न्यूक्लियोटाइड ॲड होतात डीएनए चेनमध्ये. कारण प्रिकर्सर म्हणून आपण घेतो डिऑक्सी रायबो न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स. बघा तर कसे असतात हे, अशा प्रकारचे. इथं रायबो न्यूक्लियोटाइड म्हणजे आरएनए प्रायमरचा शेवटचा न्यूक्लियोटाइड प्लस हा पहिला न्यूक्लियोटाइड डीएनए मध्ये ॲड होणारा डीएनए पॉलिमरेज 3 कडून, जो कसा असतो डिऑक्सी ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेट का लागतात? नवीन न्यूक्लियोटाइड ॲडिशन करताना, नवीन डीएनए फॉर्म होताना एनर्जी लागते. ती एनर्जी या 2 फॉस्फेट्सच्या मधल्या बॉन्डमध्ये असते. ती एनर्जी वापरून डीएनए बनवला जातो नवीन. ओके, तर पहिले रायबोन्यूक्लियोटाइडला कोण अटॅच होतो? पहिला डिऑक्सी रायबोन्यूक्लियोटाइड ATP अटॅच झाल्यावर त्याचा फ्री 3 प्राईम OH ग्रुप असतो, त्यावर DGTP प्लस होतो. प्लस झाल्यावर कसं होतं, इनऑर्गॅनिक पायरोफॉस्फेट बाहेर पडतात आणि 2 बाहेर पडतात. म्हणजे आता ह्या DATP कडे किती राहिले फॉस्फेट? एकच राहिला, बरोबर. मग डिऑक्सी ॲडिनिन मोनोफॉस्फेट राहतं आणि त्याला कोण अटॅच झालंय? डिऑक्सी ग्वानिडिन ट्रायफॉस्फेट अटॅच झालेलं आहे, जसं की तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता. पुन्हा ही प्रोसेस पुढे कंटिन्यू होते तशीच. एक डिऑक्सी ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट आणि त्याला अटॅच असलेला डिऑक्सी ग्वानिडिन ट्रायफॉस्फेट, पुढे येतो डिऑक्सी थायमिडिन ट्रायफॉस्फेट. पुन्हा आता काय होतं, जेव्हा डिऑक्सी थायमिडिन ट्रायफॉस्फेट या डिऑक्सी ग्वानिडिन ट्रायफॉस्फेटला अटॅच होतो, पुन्हा 2 इनऑर्गॅनिक पायरोफॉस्फेट बाहेर निघून जातात आणि हे निघताना जी एनर्जी आहे तीच या DGPला अटॅच करण्यासाठी वापरली जाते. ओके, तर इथं काय झालं बघा, पुन्हा डिऑक्सी ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी ग्वानिडिन मोनोफॉस्फेट आणि याला अटॅच झालं डिऑक्सी थायमिडिन ट्रायफॉस्फेट. पुढचा न्यूक्लियोटाइड आल्यावर ह्याचे पण 2 फॉस्फेट निघून जातात, पुढच्या न्यूक्लियोटाइडचे 3 राहतात नेक्स्टला अटॅच करण्यासाठी. तर अशा प्रकारे इलॉंगेशन होतं डीएनए चेनचं. तर डीएनए चेन इलॉंगेशन कोणत्या डायरेक्शनमध्ये होतं? 5 प्राईम टू 3 प्राईम डायरेक्शन. रेप्लिकेशन हॅज डायरेक्शन. रेप्लिकेशनला कोणती डायरेक्शन आहे बघा बरं? 5 प्राईम टू 3 प्राईम डायरेक्शन आहे. ओके, रेप्लिकेशन मे प्रोसीड्स इन 1 or both directions from the point of origin. Replication in one direction is called unidirectional and in both directions will be bidirectional. तर रेप्लिकेशन 2 डायरेक्शन मध्ये होऊ शकतं, मोनोडायरेक्शनल किंवा युनिडायरेक्शनल आणि बाय डायरेक्शनल. आता हे कोणाकोणामध्ये होतं बघा बरं? बाय डायरेक्शनल रेप्लिकेशन इज रिपोर्टेड इन इकोलाय, बॅसिलस सटिलिस, साल्मोनेला टायफी अँड इन इकोलाय फाजेस. म्हणजेच इकोलायच्या व्हायरसमध्ये सुद्धा हे सापडलेलं आहे. कोणते इकोलायचे फाजेस? P2 आणि 186. तर ॲडव्हान्टेजेस बघूया आपण. ॲडव्हान्टेजेस ऑफ बाय डायरेक्शनल रेप्लिकेशन इज दॅट the origin is completely duplicated before replication is completed. ओके, तर हे कसं होतं नीट बघा तुम्ही. बाय डायरेक्शनल रेप्लिकेशन म्हणजे एका डायरेक्शनच्या ऐवजी दोन्ही डायरेक्शननं 2 वाय फोक करून सुरू होणारं रेप्लिकेशन बाय डायरेक्शनल असतं आणि फक्त एकाच साईडनं डीएनएवर रेप्लिकेशन सुरू असणं म्हणजे एकच वाय फोर्क असणं हे कोणतं असतं? युनिडायरेक्शनल रेप्लिकेशन, जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. ओके, तर आपण बघूया आता पुढचा पॉईंट आपला, जो की लास्ट बट 1 आहे, 11th पॉईंट. तर 11th पॉईंटमध्ये आपण पाहिलेलं आहे की सर्क्युलर डीएनए मध्ये एक रेप्लिकेशन बबल फॉर्म होतं, जिथं रेप्लिकेशन सुरू होतं. जे रेप्लिकेशन बबल हे फक्त ओरिजिन ऑफ रेप्लिकेशनवर फॉर्म होतं. म्हणजेच हा भाग जो आहे हा ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे. कोणामध्ये? प्रोकॅरियोटिक सेल डीएनए मधला. इथंच डीएनए पहिले अनवाइंड होतो. कसा अनवाइंड झालाय माहिती आहे का तुम्हाला? इथं एक छोटासा कट आहे या डीएनएला, तिथून मध्ये हेलिकेज गेलेला आहे आणि त्या हेलिकेजनं अनवाइंड केलंय. इथं हेलिकेज आहे अनवाइंड करतंय म्हणजे डेफिनेटली दुसऱ्या साईडला अनरेप्लिकेटेड पार्ट्सकडे काय आहे? दोन्ही पार्ट्सकडे दोन्ही हे वाय फोर्क जे आहेत
ह्या दोन्ही वाय फोर्कच्या अपोजिट साईडला अनरेप्लिकेटेड पार्टकडे आहेत गायरेज, जे की हेलिकेजच्या ॲक्शनमुळे जे एक्स्ट्रा टर्न यायलेत ना, एक्स्ट्रा स्ट्रेस, हा स्ट्रेस कमी करत आहेत. बरोबर. तर 2 वाय फोर्क असतात एका रेप्लिकेशन बबलमध्ये. एक हा वरचा वाय फोर्क जो की इथं दाखवला मी, आणि एक खालचा वाय फोर्क हा एक. ओके. तर अशा प्रकारचे 2 वाय शेप्ड फोर्क फॉर्म होतात प्रोकॅरियोटिक डीएनए रेप्लिकेशनमध्ये. तर आपण आता बघूया पुढे. इनकम्प्लीट और डिसकंटिन्युअस स्टँड जे आहे, ज्याला आपण लॅगिंग स्टँड म्हणतो डीएनएचं, हे जे लॅगिंग स्टँड आहे, हे जे आहे ज्यामध्ये छोटे छोटे सेगमेंट्स बनतात, या सेगमेंट्सला काय म्हणतो आपण? हे आहेत ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. काय म्हणतो आपण याला? डिसकंटिन्युअस स्टँडच्या डीएनए सेगमेंट्सला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. ओकाझाकी एटाल म्हणजे ओकाझाकी सोबत काम करणारे कोवर्कर्स, त्यांनी 1968 मध्ये काय सजेस्ट केलंय? एक स्टँड कंटिन्युअस बनतं रेप्लिकेशनमध्ये आणि एक स्टँड डिसकंटिन्युअस, आणि जे की प्रूव्ह झालेलं आहे आज. तर डिसकंटिन्युअस स्टँडवरच्या छोट्या छोट्या डीएनए फ्रॅगमेंट्सला, ज्याचं एक प्रायमर वेगळं असतं प्रत्येकाचं, त्यांना आपण ओकाझाकी फ्रॅगमेंट म्हणतो. का? तर ओकाझाकी आणि त्यांच्या कोवर्करनी हा शोध लावलाय म्हणून आपण त्यांना ओकाझाकी फ्रॅगमेंट्स म्हणतो. ओके. तर ओकाझाकी फ्रॅगमेंट्स जे आहेत त्यांचं प्रत्येकाचं प्रायमर डीएनए पॉलिमरेज 1 काढून टाकतं, तिथं डीएनए न्यूक्लिओटाईड टाकतं, आणि त्यांना पुन्हा काय करतं? जो मधला गॅप आहे हा कोण फिलअप करतं? डीएनए लायगेज एन्झाईम, जे की मॉलिक्युलर ग्लू आहे, मॉलिक्युलर लेवलचं डिंक, जे की 3' 3OH आणि 5' 3 फॉस्फेटला जॉईन करतं. धन्यवाद. आपण पुढचा व्हिडिओ पार्ट 6 बघूया.